स्वागतम सुस्वागतम. उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधव व मित्रमंडळी यांचं अनुभव प्रतिष्ठानकडून सहर्ष स्वागत करीत आहोत. जागतिक योग दिनानिमित्त आज अनुभव प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम योग दिवस साजरा करण्यात येत आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आजचे आपले प्रमुख अतिथी आहेत सन्माननीय शिवानंद नसले साहेब, शिवशिल्पी समाजाचे अध्यक्ष. त्यानंतर सन्माननीय शोभा तोरणगी मॅडम, पतंजली महिला कोषाध्यक्ष सोलापूर. या दोघांचं देखील टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि या दोन्ही आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती करते की आपण आसनस्थ व्हायचं सगळ्यांनी खाली. थोडंसं मध्ये गॅप ठेवून आपण सगळ्यांनी बसायचंय रांगेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं आगतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित योग्य साधकांना सस्नेह नमस्कार व शुभ सकाळ. 21 जून हा खरा जागतिक योग दिन म्हणून साजरा करतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा हा एक उत्सवच आहे. या उत्सवासाठी आपण सगळेजण एकत्र आलो ही आपल्याला खरी एक जिद्दीची आणि कष्टाची आणि आपल्या शारीरिक समाधानासाठी आजचा हा दिवस आहे. मी सर्वप्रथम पुन्हा एकदा अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर व समाज बांधव व मित्रमंडळी यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय शिवानंद साहेब, शिवशिल्पी समाजाचे अध्यक्ष. यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण स्वीकारावं. त्यानंतर शोभा तोरणगी, महिला पतंजली कोषाध्यक्ष सोलापूर, हे देखील आज आपल्या कार्यक्रमाच्या उपस्थित राहील प्रमुख म्हणून. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. कॅमेरा व्हिडिओ चालू आहे युट्यूबला. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की दीप प्रज्वलन व प्रतिमेचं पूजन करण्यासाठी आपण या प्रिमाइसेसमध्ये येऊ नका. उपस्थित राहायचं आहे तर फक्त साईड नाही काय प्रॉब्लेम. हो वहिनी मंचावरील उपस्थित सर्व पाहुण्यांचं हस्ते आज दीप प्रज्वलन होत आहे व भारत मातेच्या प्रतिमेचं पण पूजन होत आहे. जोरदार टाळ्यांचं स्वागत होतं त्यांच्यासाठी. खरं तर भारतीय संस्कृतीत कोणत्याही कार्याचे शुभ कार्य करत असताना दीप प्रज्वलन व भारत मातेची पूजेची आपल्याकडे संस्कृती आहे. प्रकाशाकडे नेणाऱ्या या कृतीचं प्रज्वलन करण्यासाठी आज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. ही गरज अनुभव प्रतिष्ठानासाठी अनुभवाची गोष्ट आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सगळ्यांसाठी. आजचा विशेष म्हणजे आमच्या महिला मंडळांसाठी आज विशेष एक पोशाख निर्माण केलेला आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवूया का. आजच उद्घाटन आहे या पोशाखाचा. त्यांना द्या कॅन्डल द्या. त्यांना मॅडमला द्या. आता तुम्ही सगळे उभं राहू शकता. राऊंड शेप करा इकडे सर. या द्रस काय हां हां एकच मिनिट थांबा. असंच जोरदार टाळ्या म्हणजे एकदा. मान्यवर विनंती करते की आपण आसनस्थ व्हायचंय.
मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडण्यासाठी अनुभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय महेशभाई कट्टी यांना विनंती करते की प्रास्ताविक मांडावं. सर्वांना सुप्रभात. अनुभव प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक योग दिन म्हणून आज कार्यक्रमात उपस्थित असलेले अध्यक्षस्थानी मान्य श्री मस्ली साहेब व शोभा तोरणे मॅडम, प्रथम त्यांचं स्वागत करतो. तसेच आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, आमचे युवक, महिला मंडळाचे आणि त्यांचंही स्वागत करतो. अनुभव प्रतिष्ठान जी त्याची स्थापना 2020ला लॉकडाऊनमध्ये करण्यात आली. त्याच्यानंतर तुम्हाला जास्त माहिती सगळ्यात दोनच मुद्दे सांगतो अनुभवचे, की अनुभव प्रतिष्ठान जेव्हा चालू झालं, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं. सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्रामध्ये म्हणजे काम गोष्ट जी ठरली, जे पिंचूरमध्ये मागच्या वर्षी गॅस स्फोट झाला, तिथं 3 कुटुंब पूर्ण काय त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. त्यांचं जे काही साहित्य होतं ते संपलं होतं, म्हणजे काहीच राहिलं नव्हतं त्यांच्याकडे. जेव्हा आम्हाला गणेश कादरी सरांना फोन आला होता की सर अशी घटना घडली आहे, तुमच्याकडनं काय मदत होईल का, तर आम्ही तात्काळ त्यांना दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना महिनाभर पुरेल इतकं धान्य वगैरे त्यांना व्यवस्था केली. दुसरं गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी जे पूर आलं होतं सगळ्या महाराष्ट्रामध्ये, त्या पूर जेव्हा झालं तर आमच्या गावाच्या संपर्कात होतो आम्ही तिथल्या लोकांशी. त्यांना जेवण पाहिजे का, नाश्ता पाहिजे का, काय पाहिजे, सर्व गोष्टीचं आम्ही चौकशी करत होतो. तिथल्या लोकांनी म्हणलं सर पुरामध्ये सगळेजण आम्हाला मदत करले, धान्याचं, कपड्याचं. पूर ओसरल्यानंतर आम्हाला मदत करण्याची गरज आहे मेन, तर तुम्ही काय करा, पूर ओसरल्यानंतर मदत करा. पूर ओसरल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, तर त्यांनी काय म्हणले, आम्हाला अन्नधान्य आहे, आम्हाला गरज आहे ते आमच्या मुलाच्या शिक्षणाची, त्यांच्या भविष्याची. तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला काय मदत पाहिजे. त्यांनी म्हणले आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी वह्या, पुस्तक, बॅग, जे काही शैक्षणिक साहित्य आहे याची व्यवस्था करा म्हणून. मग आम्ही तात्काळ काय केलं, लगेच 100 विद्यार्थ्यांसाठी बॅग म्हणजे पूर्ण किट, वही, पुस्तक, पट्टी, पेन्सिल, जे शैक्षणिक साहित्य लागतं त्या सर्व गोष्टीची व्यवस्था करून तात्काळ त्या शाळेमध्ये व्यवस्था केली. आणि आम्ही ज्या वस्तू त्यांना दिलेत त्या वस्तूची नोंद तिथल्या तहसीलदारांनी त्यांच्याकडे नोंद केली. आणि आपले जे जिल्हाधिकारी होते श्री कुमार आशीर्वाद सर, त्यांच्याकडे आपल्या संस्थेची नोंद झाली की ह्या संस्थेमार्फत या गावामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप. आणि त्या गावामध्ये तिकडच्या भागातला सगळ्यात पहिला शैक्षणिक साहित्य वाटणारा एक पहिलं संस्था म्हणजे अनुभव प्रतिष्ठान. जास्त वेळ घेत नाही, गणेश यांना देतो. धन्यवाद महेशजी. अतिशय सारांश पद्धतीने आत्ताच महेशजीने आमच्या अनुभव प्रतिष्ठानबद्दल उल्लेख केला आहे. आजच्या जागतिक दिनामध्ये एक थोडंसं मला सांगायचं वाटते. सन्मानले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014 साली जेव्हा जागतिक योग दिन साजरा करायचा होता, त्यावेळेस संयुक्त राष्ट्रासोबत त्यांनी बैठक घेतली होती की डिसेंबर 2015 साली आपल्या भारताला जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी मान्यता मिळाली. 177 देश आज आपल्या भारताच्या पाठीमागे उभे आहेत जे जागतिक दिन योगा करण्यासाठी. त्यामुळे त्याचे खूप खूप धन्यवाद मानतो की आपल्याला आज जागतिक योग दिन साजरा करण्याचा मुहूर्त मिळालेला. आपल्याला पुढील आजचा एक विशेष कार्यक्रम आहे. अनुभव प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने गेल्या 5 वर्षापासून आपण काय कार्य केलेलं आहे त्याचा आढावा म्हणून आपण आज प्रोजेक्टर उद्घाटन करणार आहोत. आणि त्या प्रोजेक्टरमध्ये आपल्याला 2020 पासून स्थापना झाल्यापासून 2026 पर्यंत झालेल्या कार्यक्रमाचा पूर्ण आढावा स्लाइड शोद्वारे आपल्याला सगळ्याला समजेल. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण उद्घाटन करावं प्रोजेक्टरचं. अतिशय एकदा जोरदार टाळ्या वाजवा या दोन्ही मान्यवर पाहुण्यांसाठी. आजच आपला लॉन्च होत आहे प्रोजेक्टर, जेणेकरून आपल्याला 5 वर्षाचा सगळ्यांना एक शॉर्ट मध्ये व्हिडिओ किंवा शॉर्ट मध्ये स्लाइड शो दाखवण्याचा प्रयत्न आहे आमचा. शिवानंद बाईकर्ती, ट्रस्ट कोषाध्यक्ष सोमनाथ कावडी,
गरज सदस्य संतोष शिवशिंपी, गरज सदस्य गणेश काली. संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जातात. रक्तांची विविध क्षेत्रात मान्यवरांचा सन्मान करून मानवता देण्यात आले. गरीब व गरजू लोकांना गुढीपाडवा निमित्त पुरणपोळी वाटप करण्यात येते. देवाला आभार म्हणून अधिक मदत केली जाते. तुळजापूर पायी जाणाऱ्या भाविकांना मोफत पाणी बॉटल आणि औषध वाटप करण्यात येते. दिवाळी निमित्ताने गरजूंना आणि बेघर विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात येते. तसे विविध उपक्रम दरवर्षी राबवण्यात येत असतात. यापुढे तसेच कार्य अवधितपणे तुमच्या सहकार्याने सुरू राहील. धन्यवाद सर. जोरदार टाळ्यांच्या स्वागतात. मान्यवर विनंती करते की आपण आसनस्थ व्हायचं. पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत आपण. आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय शिवानंद नसले साहेब यांचा सत्कार अनुभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाई यांनी करावा असं विनंती करतो. जोरात टाळ्यांचं स्वागत करायचं सगळ्यांनी आपण. माननीय शोभा मॅडम तोरणगी यांचा सत्कार महिला अध्यक्ष श्वेता गांधी यांनी करावा असं मी विनंती करतो. जोरदार टाळ्यांचा गजरात आपण यांचं स्वागत करायचं. धन्यवाद मॅडम. प्रमुख होण्याचा आपण मनोगत व्यक्त करणार आहोत. मी प्रथमतः सन्माननीय शोभा मॅडम तोरणगी यांना विनंती करते की आपण मार्गदर्शन पर 2 मिनिट भाषण करावं. सर्वांना नमस्कार. आणि आम्ही पतंजली टीम आहे. सर्वांना आजचं हे कार्यक्रम जे राबवलेलं आहे अनुभव प्रतिष्ठान, हे यांच्या मी कार्यक्रमामध्ये यांच्या ग्रुपमध्ये मी ऑलरेडी 2 वर्ष झाले मी जॉईन झालेला आहे. त्यांच्या प्रत्येक ग्रुपमध्ये मी कार्यक्रम पाहत असते. प्रत्येक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करत असते आणि गरिबांना जेवढं मदत पाहिजे तेवढं मदत पण त्यांनी सर्व टीम करत आहेत. आणि ह्याच्या पुढं त्यांनी जे काय कार्यक्रम करताना मला जरी त्यांनी कॉल केलं तर आपल्या टीम समेत आपल्या हाताने किती का होऊ दे फुलाच्या पातळीने मी पण त्यांना हेल्प करेन. आणि आपण योग शिकवण्यासाठी इथं बोलवल्याबद्दल आपण तुम्हाला सर्वांना आभार व्यक्त मानतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम खरोखरच आम्हाला मागील 2 वर्षापासून खूप सहकार्य आहे. प्रत्येक गोष्टी त्यांनी पॉझिटिव्ह विचाराने आम्हाला नेहमी म्हणत असतात. तुम्ही कार्य करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शिवानंद नसले साहेब यांना विनंती करते की आपण मार्गदर्शनपर भाषण करावं. ओम नमः शिवाय. आदरणीय व्यासपीठ सौभाग्यवती आणि अनुभव प्रतिष्ठानचे पदाधिकारी, अध्यक्ष भाई साहेब आणि तसेच या जागतिक योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. आता संयोजकांनी म्हणले की मार्गदर्शनपर भाषण करा. मार्गदर्शन करण्यासारखा एवढा मोठा माणूस नाही आहे. इथं बरेच सिनियर लोक माझ्यासमोर आहेत. त्यांच्यासमोर बोलायचं म्हटलं की थोडा पक्का विचार करूनच बोलावं लागतं. तर अनुभव प्रतिष्ठानचे अनुभव मी आता ऐकलेले होते, पण मी अनुभव घेतो आहे. त्यांनी अनेक धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. गेल्या 4-5 वर्ष झालं मी पण पाहतो आहे. माझ्या कुटुंबातील काही सगळे सहभागी आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्त त्यांनी जे काय पुरणपोळीचा कार्यक्रम राबवतात, त्याच्यानंतर
तुळजापूरला पायी जाणाऱ्या लोकांची सेवा म्हणून त्यांना पाणी वाटपाचा कार्यक्रम होतोय. असे अनेक उपक्रम त्यांनी जे करतात ते अतिशय त्याचे कौतुक किती करावं ते कमीच आहे. आणि तसेच आज बघा जागतिक योग दिनानिमित्त एक उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी इथं राबवतात. त्याच्या पाठीशी सर्व समाज सर्व बांधव आहेतच आहेत. आणि आपण जे उपक्रम हे राबवतात ते इतर संघटना प्रतिष्ठान समूहाला एक मार्गदर्शन करण्यासारखंच आहे. आणि तसेच या कार्यक्रमास मला अध्यक्ष आपण स्थान दिला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. असेच उत्तरोत्तर आपल्या या प्रतिष्ठानचे कार्यक्रम होत राहू द्या आणि त्या प्रतिष्ठानच्या पाठीशी आम्ही राहू असं ग्वाही देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. खरं तर नसली साहेबांचा कधी भी मन मोठं असते, कारण कधी पण कुठल्याही कार्यक्रमाला तो मागे बडो हम तुम्हारे पीछे असं नेहमी त्यांचा हातभार असतो आमच्या पाठीमागं. खरं तर त्यांचं खूप कौतुक करत तेवढं कमी आहे. आणि समाज तर नेहमी आमच्या पाठीशी आहे, राहणार आणि पुढे पण राहणार हे 100% गॅरंटी आहे. त्यामुळे समाजाबद्दल आपुलकी प्रेम नेहमी आमच्या मनात राहीलच, त्याबद्दल कुठलीही शंका नाही आहे. आणि आज मोठं झालं तर समाजामुळेच मोठं झालेलं आहे. त्यामुळे समाज पहिली आई म्हणजे समाज, दुसरी आई म्हणजे आपली घरातली, असं आम्ही समजून या सगळ्या कार्याला आम्ही पुढे येत आहे. त्यामुळं साहेबांनी जे मार्गदर्शन केले अतिशय छान पद्धतीने पुन्हा एकदा मी धन्यवाद करतो. आणि पुढील आभार प्रदर्शनासाठी महिला अध्यक्ष श्वेता कालदे यांना विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. या कार्यक्रमाला यशस्वी केल्याबद्दल मी सर्वप्रथम आपले योग मार्गदर्शनाचे आभार मानते. तसेच आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित झालेल्या प्रमुख पाहुण्यांचे आणि योग साधकांचे मनपूर्वक आभार मानते. असंच सदैव आमच्या अनुभव प्रतिष्ठानवर आपले आशीर्वाद असू देत ही सदिच्छा बाळगते. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम समाप्त झाला अशी घोषणा. धन्यवाद. आता मुख्य कार्यक्रमाला वळणार आहोत आपण योगासनाकडे. मी पाहुण्यांना विनंती करते की आपण पुढं आसनस्थ व्हायचं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या मार्गदर्शनाखाली योग आपण वर्ग सुरू केलेला आहे. आजच्या या योग वर्गासाठी तोरणगी मॅडम यांचं खूप अनुभव असं मार्गदर्शन लाभलेलं आहे व त्यांच्या टीमचं देखील एकदा टाळ्या वाजवून जोरात स्वागत करूया. सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्योर्मोक्षीयमामृता ॐ सहना भवन्तु सहना सह वीरं करवावहै तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा
श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस 12वा स्टार्ट आहे. आपल्या मोदींनी हे कार्यक्रम आपल्याला योगाचे कार्यक्रम आहे. प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या पद्धतीने योग शिक्षकाने केलेलं आहे. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन हे सुरू करताना पूर्ण संघटनेचा एक मंत्र म्हणूया. मी पहिला म्हणतो, त्याच्या पाठीमागे म्हणायचे संघछत्वं संवदत्वं संघछत्वं संवदत्वं मनसि जानतं देवाभागं यथा पूर्वे संज्ञानना नमस्तुते. संज्ञानना उपासते. संज्ञानना उपासते. ओम उभा राहायचे सर्वजण. आपण सूक्ष्म करायचे. सर्वजण इथं कसं आहे, सिनियर सिटीजन आहे. आपण जॉगिंग घेतलेली, जॉगिंगमध्ये गाणं लावून आपण लहान मुलांना आणि एल्डेस्ट लोकांना येत असतो. इथं सिनियर सिटीजनमुळे आपण पहिल्यांदा सूक्ष्म व्यायाम, दोन्ही हात कमरेवर ठेवा. श्वास घेत मानेचा व्यायाम करायचा. श्वास घेत मानवर स्लोली करायचं. श्वासाला सोडत हनुवटी करायला शिकवायचे. पुन्हा एकदा श्वास घे मानवर. श्वासाला सोडत मान खाली, मान समोर. आता दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेऊन श्वासाला सोडत उजवा कान उजवा शोल्डरला ताणून घ्यायचे आणि डावा शोल्डरकडे लक्ष द्या. परत दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास सोडत डावा शोल्डर लावायचे. उजवा साईड लक्ष द्या. उजवा शोल्डरकडे आलेल्या ताणकडे लक्ष. परत श्वास घेत समोर. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास सोडत उजवा शोल्डरला लावायचे. परत श्वास घेत समोर. श्वासाला सोडत अपोजिट. श्वास घेत समोर. परत एकदा दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास सोडत हळूहळू पूर्णपणे मान आपला डावा साईड वळून घ्यायचे आणि शोल्डरच्या समांतरमध्ये मान ठेवायचे. श्वास घेत समोर. परत श्वासाला सोडत उजवीकडे वळून घ्यायचे मान. हनुवटी जो समोर. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास सोडत डावीकडं. परत श्वास घ्या. परत श्वासाला सोडत उजवीकडं. श्वास घेत समोर. ज्यांना मानेचा त्रास आहे, स्पॉन्डिलोसिस प्रॉब्लेम, आता पूर्णपणे गोल फिरवायचे. गोल फिरवताना सुद्धा स्लोली करायचे. दीर्घ श्वास घ्या. मान उजवी शोल्डरला उजवा कान लावून घ्या. श्वास घेत पाठीमागं. श्वासाला सोडत पूर्णपणे शरीराला आपल्या छातीला हलवून चिपकत
एक आवर्तन, एक. परत अजून एक करायचे. दोन. हेच क्रिया अपोजिट करायचे. श्वासाला सोडत पुढं श्वास घे, मागच्या साईडला गोल. एक. श्वास घेणे श्वास सोडण्यामध्ये सातत्य पाहिजे. दोन. विश्राम. दोन्ही हात ताठ खाली ठेवायचे. दोन्ही हात आपण ताडासन करूया. दोन्ही हात साईडला. हळूहळू हात वर. श्वास घे. दोन्ही हाताची लॉक. हळूहळू टाचा वर उचला. नजर एकाग्रता. मान समोर. एकाग्रता. जास्तीत जास्त दोन्ही हात वर आकाशाकडे खेचून घ्यायचे. हळूहळू हाताचे दंड कानाच्या पाठीमाग. 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत हळूहळू खाली. पुन्हा एकदा. एक. दीर्घ श्वास घ्या. श्वास घे. दोन्ही हात वर. हाताची लॉक. जास्तीत जास्त वर आकाशाकडे ताणायचे. आपल्या मोठ्या लोकांसाठी आळसपण दूर जाण्यासाठी ऑफिसमध्ये बसतात आळस येतो, उठून जरी 1-2 आसन करून तुमच्या ऑफिसमध्ये बसू शकता. लहान मुलांना हाईट वाढवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी सुद्धा हे आसन उपयुक्त आहे. श्वासाला सोडत खाली. विश्राम. पायामध्ये अंतर. इथं वृक्षासन घेता जात नाही. कसं एखादं येते एखादं येत नाही. काय घेऊ द्या. वृक्षासन सर्वजणी करायला पाहिजे. आणि दोन्ही हात कमरेवर ठेवा. अर्धचक्रासन. अर्धचक्रासन कोणी करू नये. हार्निया प्रॉब्लेम असलेला त्यांनी करू नये. दोन्ही हात कमरेवर एकमेकांना दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास सोडत हळूहळू कमरेमधून जास्तीत जास्त पाठीमागे झुकायचे. जास्तीत जास्त पाठीमागची वस्तू बघायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत समोर. हे ज्यांना कंबर गॅप आहे, ज्यांनी बेडवर झोपून आहे, त्यांना पण आपण शिकू शकतो. आणि कंबर गॅप असलेल्यांना हे प्राणायाम उपयुक्त आहे. पुन्हा एकदा. एक. दीर्घ श्वास घ्या. श्वास घे. पूर्णपणे पाठीमागं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत समोर. दोन्ही पाय जोडून घ्या. आता पादहस्तासन करायचं आहे. ज्यांना कंबर गॅप आहे, डॉक्टर लोक सांगितलेलं असते, त्यांनी पुढं जास्त झुकायचं नाही. 1. दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हात. 2. श्वासाला सोडत हळूहळू पूर्ण कपाळ उडलेला लावायचा प्रयत्न. इथं श्वासाला होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घे. वर. श्वासाला सोडत खाली. पुन्हा एकदा. 1. दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास सोडत हळूहळू पूर्णपणे कपाळ उडलेला लावायचा प्रयत्न करा. दोन्ही हात आपला जमिनीवर स्पर्श असू द्या. जास्तीत जास्त कपाळ उडलेला लावायचा प्रयत्न. सायटिका प्रॉब्लेम लेडीज बाबतीत राईट साईड कधी कधी दुखतो कमरेपासून टाचापर्यंत. तो भाग कमी व्हायला हे आसन उपयुक्त आहे. 3. श्वास घे. वर. श्वासाला सोडत खाली. दोन्ही हात वर. 1. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू टाचा वर उचलायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. आता दुसरा प्रकार. 1. तळहात जमिनीकडेच असू द्या.
तळहात जमिनीकडे. श्वास घे. एकमेकांना हात तळहात बाहेरचा असू दे तेवढं वर करायचं. एक दीर्घ श्वास टाचावर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. आता आपण खाली बसून घ्यायचंय वज्रासन स्थितीमध्ये. वज्रासन स्थितीमध्ये बसायचंय. ज्यांना गुडघेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी वज्रासन स्थितीमध्ये बसू नका. साधा मांडी घाला. चला शुगर नियंत्रणासाठी 2 आसन. अंतात मूठ बंद. दोन्ही मूठ नॉबीवर ठेवायचे. नॉबीवर अंतात मूठ बंद. दीर्घ श्वास घ्या. जे मंडूकासन घालतात ते पायाचे पंजे झोपलेला असू द्या, त्याला उभा ठेवू नका. दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास सोडत पोटाला दाब दे. छाती जमिनीकडं, मान समोर. इथं श्वासाला होल्ड. नॉबीवर लक्ष द्या. इथं स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्रावर लक्ष. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घे वर. हे शुगर नियंत्रणासाठी आसन. ज्यांना इन्सुलिन्स आहे, ज्यांनी इंजेक्शन करून जेवण करतात, तरी हे सराव मी इथं वेळेअभावी एकदाच दाखवलेलं. ज्यांना शुगर आहे त्यांनी जास्त सकाळी संध्याकाळी अनुशापोटी 10-20 वेळा सराव केले तर शुगर नाहीसे होतात. डावा हाताचा तळहात सेंटरचे पॉईंट नाभीवर ठेवा. डावा हातावर उजवा हात. दीर्घ श्वास घ्या. उजवा हात ठेवा. डावा हातावर उजवा हात. दीर्घ श्वास. घेतलेला श्वास सोडत पोटाला दाब देत. छाती जमिनीकडं, मान समोर. नाभीवर लक्ष. 1 श्वासाला होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घे वर. दोन्ही हात मांड्यांवर, गुडघ्यांवर ठेवून घ्या. षष्ठासन म्हणजे राग नियंत्रणासाठी. आपल्या लेडीज बाबतीत राग जास्त असतो का, काम जास्त करतो म्हणून, त्यांना राग कमी होण्यासाठी. आणि पुरुषांना गाडी 2 व्हीलरवर जास्त फिरतात, उजवा साईड कानाच्या पाठीमाग जास्त दुखतो, त्यांनी हे आसन करावं. 1 दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास सोडत हळूहळू पूर्णपणे माता जमिनीला टेक. पूर्णपणे माता जमिनीला टेकवा. श्वासाला होल्ड. 1 2 उजवा कानाच्या पाठीमाग लक्ष. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घे. दोन्ही हात वर. श्वासाला सोडत खाली. हळूहळू गुडघ्यांवर उभा व्हायचंय. गुडघ्यांवर आपण उभारून अर्ध चक्रासन केलं. आता अर्ध उष्ठासन करायचंय. दोन्ही हात कमरेवर. ज्यांना येते त्यांनी करा. ज्यांना येते तर अर्ध उष्ठासन केले तर बस. दीर्घ श्वास घ्या. 1 दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत समोर. हे सराव पाहिजे. मी जाड दिसतो तुमच्या सगळ्यांपेक्षा, बरोबर आहे, परंतु बॉडी फ्लेक्सिबल जाड दिसू नये, परंतु आतून अवयवाला फ्लेक्सिबल करणे महत्व आहे. विश्राम. पूर्णपणे मग गुडघ्यावर बसा. आता पोटावर या. पोटावर झोपायचे. पोटावर झोपून घ्या. भुजंगासन. दोन्ही हात छातीच्या साईडला. दोन्ही हात छातीच्या साईडला. दोन्ही पायाचे पंजे जुळलेला पाठीमाग. दोन्ही पायाच्या पंजे पाठीमाग जुळलेला. दोन्ही हात हाताची कोपरापासून जमिनीवर. हाताची कोपरा सुद्धा जमिनीवर ठेवा. असं उभा नका. पंजे पूर्णपणे
छातीची कोपरा सुद्धा जमिनीवर झोपलेला असू द्या. जवळ धरा, छातीच्या जवळ घ्या असं. नाही छातीच्या खाली नको, छातीच्या साई असं पाहिजे. सापाचे क्रिया करायचे. साप कसं दिसतो आपल्याला तसा. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास घे. फक्त छातीच्या बाजूवर, दोन्ही हाताच्या कोपऱ्या जमिनीवर. इथं कुठं ताण येते त्याच्याकडे लक्ष द्या. पाठीवर कमरेवर ताण येतो त्याच्याकडे लक्ष. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. तेच हात पूर्णपणे कमरेच्या साईडला आणायचे. हात कमरेच्या साईडला घ्या. कमरेवर नको, कमरेच्या साईड जमिनीवर टेकलेला असा उभा ठेवा. आता कमरपर्यंत भाग वर करायचे. पूर्ण मध्ये असं 1 पूर्णपणे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. आता दोन्हीसमोर विपरीत नौकासन. कंबर दुखणे लोकांना हे आसन जास्त करा. श्वास घे. 1 मिनिट श्वास घे. हात आणि पाय वर पोटावर बॅलन्सिंग करायचे. 1 पाय पण उचलायचे, हात पण उचलायचे. पोटावर बॅलन्सिंग. हात पाय सुद्धा ताट पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. पुन्हा एकदा घेऊया. 1 दीर्घ श्वास. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. आता धनुरासन घेऊया. दोन्ही पाय पकडायचे. धनुरासन. आपलं रामाच्या हातात धनुर्बाण असतो ना, तसं धनुरासन करायचं आपलं शरीर. मात्र जमिनीला टेकवा. श्वास घे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत चालू. पुन्हा इथे करूया. पोट कमी होण्यासाठी आहे. दीर्घ श्वास. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत चालू. हळूहळू पाठीवर सोडून घ्या. पाठीवर झोपायचं. वर उचलायचंय आणि आपलं नजर आपल्या पायाच्या बोटाकडे ठेवायचे. मान उचलायचं नाही, शोल्डर उचलायचं नाही. 1 श्वास घे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. पुन्हा एकदा करूया. 1 दीर्घ श्वास. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. आता पूर्ण 90 डिग्रीला पाय वर उचलून घ्यायचे. गुडघ्यामध्ये झुकवायचं नाहीये, ताठपणे ठेवायचे. 1 श्वास घे. पूर्ण पायाच्या पंजेवर. पायाचे पंजे स्वतःच्या शरीराकडे वळायचे, टाचावर आकाशाकडे. श्वासाला होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा. 1 दीर्घ श्वास. पंजेवर आकाशाकडे. एकदा आपल्या स्वतःच्या शरीराकडे म्हणतो आपण. दुसरी काय पंजे आकाशाकडे ताणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. आता आपण पवनमुक्त आसन करायचे. पवनमुक्त आसन केल्याने शुगर सुद्धा कमी होते आणि आपलं वाढलेला पोट सुद्धा कमी होते. दोन्ही पाय पूर्णपणे पोटावर मुडपून घ्यायचे. हाताचे लॉक करायचे. दीर्घ श्वास घ्या.
घेतलेला श्वास सोडत पूर्ण श्वास घेत कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न. पंजे पुढे ताणायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत पूर्णपणे पाय लांब. विश्राम. आता सेतुबंद आसन करायचे. दोन्ही पाय शरीराजवळ घ्या, सीट जवळ. दोन्ही पायाच्या मनगट पकडायचे दोन्ही हाताने. सेतुबंद आसन. कंबर म्हणजे आपल्या शरीराची रचना सेतूसारखं होतो. एक दीर्घ श्वास घेत पूर्ण सीट जास्तीत जास्त पोट वरच्या बाजूला. शोल्डरवर बॅलन्स. सीट पूर्ण शरीराच्या बाहेर शोल्डरवर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. कंबर घ्या बरोबर. हे आसन 10-15 वेळा. 1 परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वासाला सोडत खाली. विश्राम. दोन्ही पायांना आपण शवासन घेऊया. सर्वांना आवडतं आसन शवासन. पायामध्ये अंतर द्या. दोन्ही हात साईडला. तळा हात आकाशाकडे कळलेला. मान डावी साईडला वळलेला पाहिजे. एवढं वेळ आपण केलेलं आसन. त्याकडे लक्ष द्यायचे. डोळे बंद. एकाग्रता वाढवायचे. शांत डोळे बंद. मी कसं बोलते त्या शरीराच्या पॉईंटवर लक्ष द्या. पायाच्या बोटं, वरच्या पाय, पायाचे टाच, दोन्ही पिंजरे, दोन्ही गुडघे. गुडघे जरी दुखत असेल तर त्याला फोकस द्या. पूर्ण फोकस द्या. जो पॉईंट म्हणतो तुम्हाला त्याच्यावर फोकस द्या. फोकस करून हळूहळू मांडीवर लक्ष द्या. मांडीकडे लक्ष. मनाने बघायचे, डोळ्याने बघायचे. डोळे बंद. एकदम तुम्ही झोपलेला आहात. दोन्ही मांडी, सीट भाग, पार्श्वभाग, ओटीपोट, कंबर, पोट, हाताचे कोपरं, हाताचे दंड, शोल्डर, मान, हनवटी, तोंड, नाक, डोळे, कान, दोन्ही भुवया. दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र. जिजेवर सर्व करत आपण लक्ष द्या. हळूहळू मोठेपण, केसाचा पॉईंट आणि टाळूच्या भाग. आपण काय केलं? पायाच्या बोटापासून सहस्रार चक्रापर्यंत प्रत्येक अवयव पूर्ण शिथिल करत आपण वर आलेलो आहोत. कसा तसा दिवस जायचा आहे. टाळूच्या भाग, केसाचा पॉईंट, कपाळ, आज्ञाचक्र, दोन्ही भुवया, कान, डोळे, नाक, तोंड, बोटावरची नख. हळूहळू हृदयाकडे या. श्वासाच्या गती मंद झालेला आहे. हृदयाचे स्ट्रोक जाणीव होत आहे. हळूहळू पोटाकडे, पाठीकडे, शोल्डरपासून कमरपर्यंत माकड हाडाकडे लक्ष द्या. हळूहळू सीट भाग, ओटीपोट, पार्श्वभाग, सीट, दोन्ही मांडी, दोन्ही गुडघे, दोन्ही पिंजऱ्याकडं, टाच, तळपाय, वरच्या पाय, पायाच्या बोटा, बोटावरची नख. पूर्ण बॉडी शिथिल झालेला आहे. कुठलाही अवयव हलवायचा नाही. आज्ञाचक्रापासून दोन्ही भुवयाच्या मधून नाका टोकाकडे बघायचे. 1 मिनिट पूर्ण विश्रांती. मनातलं मनात 60 अंक मोजा.
हळूहळू पाय हलवा, हात हलवा, दोन्ही हाताचे दर्शन करा. हाताचे दर्शन करून चेहऱ्यावर डोळे समोर ठेवा, डोळे तिथंच उघडा आणि उजवा कुशीने उठायचं आहे, जागेवर यायचं आहे. उजवा कुशीने उजवा हात वर करा, पूर्ण डावा हात जमिनीवर ठेवा, उजवा हात वरच्या साईडला, डावा हात जमिनीवर. कधी पण पुरुष लोक सकाळी उठतात, पण कधीही उठू नका. जेव्हा मध्यरात्री बाथरूमला उठता सडनली उभं छाती समोर करून उठू नका. एवढं पालन करा आणि साईड कुशीने उठायचे. थोडं बसलेल्या ठिकाणी पूर्ण बॉडीला जागृत करून बाथरूमला जाऊ शकता. सडनली उठायचं लगेच बाथरूमला जायचं तसं क्रिया करू नका. विश्राम. रिलॅक्स वाटले तुम्हाला सर्वांना. असंच हे वर्ग जरी अनुभव ट्रस्टी लोक जरी कंटिन्यू सातत्याने जरी ठेवलं तर मी माझी एक योग शिक्षिका इथं देऊन जाते. रोज करा. ते रोज करतात त्यांनी निरोगी राहतात. करो योग रहो निरोग, जो करेगा योग उसको नहीं होगा रोग. आता महेश दादाजी लई त्यांच्या बॉडी हालचाली दिसतात पातळ, आतून लई दुखणं आहे त्यांनी. काय महेश दादा आहे का नाव माहिती नाही, गणेश दादाची. आणि तर आपण प्राणायाम सुरू करूया. झालेला आहे. हाताची मुद्रा ध्यान मुद्रा. ध्यान मुद्रा कशासाठी करायचे? आपलं स्मरणशक्ती वाढण्यासाठी. ज्यांना लहान मुलांना एक आन्सर जरी तोंडपाठ होत नसेल तर ह्या मुद्रामध्ये बसून मुलांना शिकवा. आणि आम्ही सिनियर सिटीजन पण आपलं पण घरात एक वस्तू मी ठेवलेलं असतो, तिकडे लक्ष येत नाही. का येत नाही? आपलं स्मरणशक्ती कमी होत जातो. म्हणून आपण हे मुद्रामध्ये जास्त बसा, मुद्राची सराव करा. हे मुद्रा ध्यान मुद्रा, हे मुद्रा वायुमुद्रा. वायुमुद्रा वाताचे प्रकार कमी होतो आणि कुठं कुठं जॉईंट पेन दुखतो तुम्हाला, ते कमी व्हायला मदत होतो. सहज डोक्यात तर गप्पा मारताना जरी दुखण्याच्या भागाकडे लक्ष देऊन असं जरी बसलं तर तो दुखणं कमी होतो. आणि अपान मुद्रा हे हृदयासाठी आहे. ज्यांना हृदय वंच झालेलं असते, उशिराने झोपलेले असते पुरुष लोक, कुठं पार्टी करून आलेलं असते, तुम्हाला झोप येत नाही आहे, परत लगेच सकाळी सुद्धा जाग लवकर होत नाही आहे, ॲसिडिटी वाढतो. त्याच्यामुळं तुम्ही रात्री कोमट पाणी प्यायचे आल्यावर कधी पण या, परत हळद आणि कोमट पाणी प्यायचे. सकाळी उठल्यावर सुद्धा कोमट पाणीचा सराव ठेवा. तो क्रिया तुम्हाला होत नाही आहे. चला हाताची मुद्रा ध्यान मुद्रा. पतंजली मुनीचे मंत्र. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोक्तं प्रवरं मुनिना पतंजलि प्रांजलि प्रणतोस्मि. हाताच्या मुद्रा ध्यान मुद्रा किंवा वायुमुद्रा करा. कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायाम करायचे. हाताच्या मुद्रा वायुमुद्रा. एका सेकंदाला एक स्ट्रोक. श्वासाला बाहेर टाकायचा क्रिया. डोळे बंद. फक्त पोटाचा हालचाल. शक्तीनुसार श्वासाला बाहेर टाकायचा क्रिया. एका मिनिटाला 55 ते 60 स्ट्रोक व्हायला पाहिजे. हे प्राणायाम उपयुक्त. पृथ्वीवर संजीवनी म्हणलेला आहे ह्या कपालभाती प्राणायामला. ज्यांच्या पोट साफ होत नाही त्यांचं पोट साफ होतं. ज्यांना झोप येत नाही झोप यायला मदत होते. ज्यांना किडनी प्रॉब्लेम आहे, लिव्हर आहे, अल्सर आहे, कॅन्सरसारखा आजार हा प्राणायामने कमी होतो. ज्यांचे वजन जास्त आहे वजन कमी करायला मदत होते. ज्यांचे वजन कमी आहे तो समतलमध्ये ठेवायचं कार्य कपालभाती प्राणायाम करत असते. वात पित्त कफ समा करणारा प्राणायाम. कुठलाही चेहऱ्यावर ताणतणाव नकोय. फक्त स्मित हास्य ठेवा. फक्त श्वासाच्या गतीकडे लक्ष. नाभीवर लक्ष. शुगर बीपी सुद्धा नियंत्रणामध्ये येण्यासाठी मदत होते. हे
निरोगी व्यक्ती 10 ते 8 मिनिट करावा रोज. ज्यांना व्याधी लोक आहेत ह्याला अर्धा तास वाढवायचा. तो व्याधीतून तुम्ही बाहेर येणार. करत राहायचे कपालभाती प्राणायाम. योगा केल्याने काय होतं माहिती आहे का? आपलं काम सुद्धा आम्ही दिवसभर काम करतो, थकवा येतो, ताणतणाव येतो. तो ताणतणाव आल्याने इतरांना आपण चिडचिडी करतो. ऑफिसचं चिडचिडी घरातलं चिडचिडी बाहेरच्या जे दुकानमध्ये कामगार लोक असतात त्यांच्यावर आपण काढतो. हे काढण्यापेक्षा रोज एक फक्त स्वतःसाठी 24 तासामध्ये स्वतःसाठी 1 तास घ्या. रोज 1 तास. जरी 1 तास तुम्ही योगा करा, तुमची काम तुम्ही जास्त केल्यासारखं वाटतो. परत काम वाढते तुमच्या बिझनेसमध्ये. अजून नवीन नवीन टेक्निशियन तुम्हाला मिळत जाते. ते मिळत नाही म्हणून उगी डोकं खास जात. कोणावर राग करायचं नाही आहे. येतातच ते राग. करू नका म्हणे तर सुद्धा येतात. तुम्ही 1 महिना जरी योगाचा सराव ठेवा. मी इथं जे बोलले तुम्ही जर नाही झालं तर मला येऊन विचारा. हे मी हमी देतो. आम्ही सुद्धा एक व्याधीतून आम्ही बाहेर आलेले आहे, त्याचे अनुभव घेतलेला आहे. म्हणून आपण इथं निरोगी आहे आणि मनाने आपण मोठा पण आहे. दिलदार एकदम इतरांना हेल्प करणे, हेल्पिंग नेचर वाढतो. मनाने मोठा होतो, राग कमी होते. हे सर्व कमी व्हायला मदत होते. कसे शरीर आपल्याला श्रीमंत असावं. करत राहायचे कपालभाती प्राणायाम. हे कोणी करून मासिक पिरियडमध्ये लेडीज आणि ऑपरेशन झालेला व्यक्ती सडनली करायचा नाही आहे. ऑपरेशन जर झालं तर 6 महिन्यानंतर प्राणायाम प्रॅक्टिस सुरू करायचे. मासिक पिरियडमध्ये आणि प्रेग्नेन्सी लेडीज अजिबात करायचा नाही आहे. विश्राम. दोन्ही हात डोक्यावर घ्या. एवढ्या वेळ डोळे बंद केल्यावर दोन्ही करा. गरम झालेला डोकं समोर ठेवा. डोळ्याला हाताचे वाफ द्या. काय डोळे उघडे. दोन्ही हात समोर. हाताची बोटाचे आकुंचन करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा प्रकार. श्वास घेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अंगठात बोट बंद. मोठीवर साईडला बघा. माझा हातात एक माईक आहे. मी एकाच हात फिरवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम. आपण अनुलोम विलोम प्राणायाम करायचे. डावा हाताच्या मुद्रा वायू मुद्रा होईल. कपाल मुद्रा एकत्र करायचे आणि उजवी नाकपुडी हलका दाब द्यायचे. उजवी नाकपुडी हलका दाब. अनुलोम विलोम प्राणायाम. डावी नाकपुडी दीर्घ श्वास घ्या. उजवी नाकपुडीतून श्वास बाहेर सोडा. परत उजवी घ्या. डावी सोडा. डावी घ्या. उजवी सोडा. उजवी घ्या. डावी सोडा. डावीने घ्या. उजवीने सोडा. हे 2 स्टेप आहेत. जेव्हा दीर्घ श्वास घेत असता डावीने तेव्हा अंक मोजा. मनातल्या मनात 4 अंक मोजेपर्यंत दीर्घ श्वास घ्यायचा. परत श्वासाला होल्ड. तिथं 4 अंक मोजा. परत अपोजिट नाकपुडीने सोडताना सुद्धा 4 अंक मोजायचे. ह्याची सराव करा. 10 वेळा करत राहायचे. अनुलोम प्राणायाम. हा प्राणायाम आपल्या शरीरामध्ये 72 करोड 72 लाख 10,210 नाडी आहे.
ह्याला नाडी शोधन प्राणायाम म्हणतात. प्रत्येक नसनाडीला ऑक्सिजन पुरवठा करणारा प्राणायाम आहे. काय आम्ही 60-50 झाल्यावर का चुकलं जातो? आतून हाडाच्या आजूबाजूला बारीक बारीक नस आहे, त्याच्यामधून ऑक्सिजन कमी होतो, आपलं चालणं चेंज होतो आणि झुकायला सुरू होतो. आम्ही पहिल्या इंग्लिश असताना कसं भर चालतो ते डेअरिंग घेतली, म्हणून आपण हे प्राणायाम केल्यामुळं अजून सुद्धा आम्ही लहानच आहे असं वाटतो आपल्याला. एवढंच की प्राणायाममध्ये सातत्य पाहिजे. सातत्य असले की आपल्याला आम्ही अजून लहानच आहे आणि आम्ही 18 वर्षाचा मुलगा आहे, 18 वर्षाच्या मुलगी आहे असं आपल्याला फिलिंग येतो. करत राहायचे. अनुलोम विलोम प्राणायाम डावीने घ्यायचे, उजवीने सोडायचे, नाक वाकडा तिकडं करायचं नाही आहे, नॉर्मलमध्ये एकदम अंतर्मनाने करायचे. पूर्ण शरीर ओंकार नाही बनवून अंतर्मनाने श्वास कसं घेतो कसं सोडतो त्याच्याकडे लक्ष असू द्या. एकदा तुम्हीच गप्पा मारताना म्हणता हो नाही हो त्यांनी रोज योगाला जात होता त्यांना अटॅक आले आज. नाही ते चांगलं करत नव्हतं. तुम्ही जायचं म्हणजे जाता, करता म्हणजे करता, तसं नका करू. जरी कळत नसेल तर विचारायचे, ज्यांना अनुभव आहे त्यांना विचारायचे. कुठलाही ताणतणाव ठेवायचा नाही. हे करताना कधी ताट बसलं नाही आहे. ताट बसण्यासाठी आपलं कुंडलिनी शक्ती जागृत होतात. कुंडलिनी शक्ती जागृत झाली की पचन संस्था सुधारते आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाली ना ताट बसल्याने प्रत्येक चक्रामध्ये प्रवेश करून येत असतो. आपल्या शरीरामध्ये 8 चक्र आहे. 8ही चक्र ॲक्टिवेट झाले की तुम्ही दिवसभरामध्ये ॲक्टिवेट होता. मूलाधार चक्र मलमूत्र विसर्जन भागामध्ये आहे. स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या खाली आहे. मणिपूर चक्र नाभीवर आहे. अनाहत चक्र हृदयाकडे आहे सेंटरमध्ये साईडला आणि हृदय चक्र सेंटरमध्ये आहे. विशुद्धी चक्र गळामध्ये आहे. आज्ञा चक्र दोन्ही भुवेच्या मध्ये आणि सहस्रार चक्र आपलं टाळूच्या भाग. आईने तेल लावून तो टाळूच्या भाग तेल लावून त्याला मसाज करून आपल्याला सहस्रार चक्र चांगलं ठेवलेलं आहे. म्हणून आपला 8 चक्र ॲक्टिवेट करायचे. एक चक्र बिघडले की एक व्याधी तयार होतो. पुरुषांना सांगते की तुमच्या आज्ञाचक्र कंटिन्यू ॲक्टिवेट पाहिजे. आज्ञाचक्र बिघडले की पॅरालिसिस येऊ शकतो. म्हणून तुम्ही आंघोळ झाले की 10 मिनिट देवघरात जाऊन एका पाटावर बसून 10 मिनिट शांत बसून बाहेर यायच्या आधार हे सराव करा तुम्ही. तसे दगदगी जीवनामध्ये आणि आहार सुद्धा चांगलं नाही आहे. फवारणी आहार आलं नाही. आज तुम्ही पालेभाजी आणता दुसऱ्या दिवशी त्याला पाणी सोडलेलं असतं. आम्ही त्याच्यामध्ये 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवतो. हे क्रिया करत असतो. म्हणून फवारणी करून भाजीपाले मार्केटमध्ये येत आहे. तसं म्हणून आपण आहारामध्ये सुद्धा दूषित आहार खातो. म्हणून तुम्हीच तुमच्या शरीर कसं ठेवायचे आणि किती पाणी प्यायचे. 20 किलो वजनावर 1 लिटर पाणी, 80 किलो वजन असले की 4 लिटर पाणी, 100 किलो वजन असले की 5 लिटर पाणी. याची सराव ठेवा तुम्ही. करत राहायचे. अनुलोम विलोम विश्राम. मला सांगायचं म्हणजे स्टीजच्या जे कार्यक्रम राबवलेला आहे मला करा. हरिभाई देवगडला मला फक्त तिथं 5 मिनिटाची वेळ आहे. प्रत्येक संस्थेला 5 मिनिट स्टेज दिलेला आहे. 5 मिनिट तिथं घेण्यापेक्षा इथं मला 1.5 तास घेऊन तुम्हाला अनुभव जरी मला दिला तर तिथं हरिभाई स्टेजवर बसल्यासारखं झालेलं आहे मला. म्हणून तो ते मी कॅन्सल केलेला आहे. चला दोन्ही पाहिला पायामध्ये मोकळा पडाले. एवढ्या वेळ तुम्ही बसल्याबद्दल पूर्ण पाय वजन झाल्यासारखं आले. त्याला रिलॅक्स करायचे. करांगडी आणि अंगठा जमिनीला टेकायचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बंदरासन घ्या. दोन्ही पायाचे मध्ये सोडून घ्या. शरीराजवळ कंबर ताठ, छाती समोर घ्या. दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास सोडत हळूहळू जमिनीला टेकवा. आता जमिनीला टेकल्यानंतर 8 9 10 श्वास घे. पुन्हा एकदा कंबर ताठ. सर्वजणी करू शकता. एवढंच की बसायचं ट्रॅक करायला पाहिजे. दीर्घ श्वास घ्या. पायाच्या पंजे स्वतःच्या शरीराकडे वळून घ्या. दीर्घ श्वास. घेतलेला श्वास सोडत पहिला कमरेचा भाग पुढे आणायचा. श्वासाला सोडत पूर्ण
पूर्ण मारतो जमिनीला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घे वर. पुढे पुढे मारता येते, पुढे मारता नाही येते. पायाचं खाली पुढे घ्या. आपलं पाय आपणच करायचं. दोन्ही पायामध्ये लाव. कंबरता दीर्घ श्वास घ्या. घेतलेला श्वास सोडत दोन्ही हाताची कोपऱ्या जमिनीवर ठेवा. आपण पायाच्या पंजावर आपल्या मागे ठेवा. 1 इकडे कंबरेवर आणि मांडीवर लक्ष. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घे वर. परत एकदा 1 दीर्घ श्वास. घेतलेला श्वास सोडत आपलं पाय आपणच करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घे वर. आणि आता पायामध्ये अंतर द्या. पायामध्ये अंतर घ्या. बरोबर करायचं आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रनिंग करायचे. ज्यांना कंबर गॅप आहे त्यांनी पुढे झोपू नका. ज्यांना हार्निया प्रॉब्लेम आहे मागं झोपायचं नाही. 1 2 चेती पिसायचे कंबर कमी होण्यासाठी. 3 4 5. हेच नाही उलट नाही तर असं करा. 1 2 3 4 5. विश्राम. आता ब्राह्मणी उभी ठिकाणी प्राणायाम करायचे. दोन्ही कान बंद करायचे. कान बंद, डोळे बंद. नाक पुढे करायला यायला पाहिजे आणि माथेवर बोट ठेवा. दीर्घ श्वास घेऊन जीभ टाळूला लावून आपण गळ्यामध्ये ओमचे उच्चार करायचे. दीर्घ श्वास. जीभ टाळूला. परत एकदा दीर्घ श्वास. विश्राम. डोळे बंद असू द्या. अकार वे ब्रह्म, उकार वे विष्णू, मकार वे महेश. उ म. 4 सेकंड, उ 8 सेकंड, म 4 सेकंड म्हणायचे. हाताच्या मुद्रा ध्यान मुद्रा. दीर्घ श्वास घ्या. कुठून यावं? नाभीमधून. उ हृदयामधून. म गळामधून. दीर्घ श्वास. डोळे बंद असू द्या. एवढ्या वेळ आपण प्राणायाम केल्यामुळं, व्यायाम केल्यामुळं श्वासाच्या गती फास्ट वाढलेला होता. आता श्वासाच्या गतीनं सुद्धा विश्रांती द्यायचे. श्वासाच्या गती मंद. नाकापुढे कापूस ठेवलं तर हलायला नाही पाहिजे. तेवढं मंद. श्वासाला विश्रांती. एकाग्रता. आज्ञाचक्रावर. दोन्ही बोरेच्या मध्ये आज्ञाचक्रावर आपल्या कुलदैवताच्या मूर्ती आणायचे.
तो देवीला किंवा देवाला वंदन करायचे. हे विश्वेश्वरा, विश्वंभरा, विश्वपालका, माझ्या मनाची चंचलता दूर कर. हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञ, तुला ओळखायचं मला ज्ञान दे. ज्ञानांच्या ज्ञानमूर्ती, ज्ञानज्योती, माझे पाय प्रदक्षिण घालू दे. तुझ्या भोवती मला अखंड थार दे. असं देवाकडे प्रार्थना करून दोन्ही हात डोक्यावर घ्या. आपल्या सर्वांना सुखी, समाधानी, निरोगी, दीर्घायुष्य द्या म्हणून दोन्ही हाताचे दर्शन करा. एकमेक तळहात दर्शन करून डोळे पुढे समोर आणा. वाफ द्यायचे आणि खाली हात द्यायचे. वज्रासन स्थितीमध्ये सिंह गर्जना आणि अष्टासन घ्यायचे. मुलांना आवडतं आसन. दोन्ही हात गुडघे श्वास घ्या. श्वास जोरात थायरॉइड कमी होण्यासाठी सिंह गर्जना अति उपयुक्त आहे. तीन श्वास. चला आश्वासन करायचे. जोरात असायचे. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. धन्यवाद. शांतीपाठ. दोन्ही हाताच्या शांतीपाठ. ओम ह्यों शांति, अंतरिक्षं शांति, पृथ्वी शांति, आप शांति, औषधय शांति, वनस्पतय शांति, विश्वदेवा शांति, शांति, सर्वं शांति, शांतिरेवा शांति, सामा शांतिरेवी. ओम शांति शांति शांति. डावा हातावर उजवा हात. पहिला प्रणाम आपल्या माता पित्यांना. दुसरा प्रणाम भारत मातेला. तिसरा प्रणाम गोमातेला. चौथा प्रणाम गुरुवरींना. पाचवा प्रणाम आपल्या सर्वांना. ओम सर्वांना करो योग. बोलो भारत माता की जय. बोलो भारत माता की जय. गो माते की जय. आचार्य गुरुजी की जय. रामदेव बाबा की जय. सर्वांना नमस्कार. ओम. धन्यवाद. नवरे मॅडम धन्यवाद. गायक मॅडमचं कविता रवीन यांनी करावं अशी विनंती करतो. जोरात टाळा वाजवा. देव्या कार्य करते की क्या हुंडेकरी मॅडमचा सत्कार करावा. स्वागत करतो.
बरं की पुढे या. त्यानंतर ग्रुप फोटो होणार आहे आणि त्यानंतर केळीची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांसाठी. आपण केळीचा आस्वाद घ्यायचा आहे. थोडं सरका मॅडम. या उभा राहा. महेशभाई करते. टीम या सगळी सर टी शर्ट थोडं सरका इकडे. युनिफॉर्म घातलेले इकडे या लवकर. सरका सर इकडे बस. सरका इकडे. एकदा गणपती बाप्पाच्या नावाने जयघोष करूया. गणपती बाप्पा म्हणजे बरोबर योगा झाला सगळ्यांचा असा